मंडळी, आजचा आपला हा व्हिडिओ त्या स्त्रियांच्या आयुष्यात एक वरदान ठरणार आहे ज्या स्त्रियांच्या जोडीदाराच्या म्हणजेच पतीच्या किंवा बॉयफ्रेंडच्या आयुष्यात दुसरी स्त्री आहे म्हणजेच सवत आहे अशा स्त्रियांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। ज्योतिषशास्त्रात ह्याला द्विभार्य योग किंवा अनेक स्त्री योग असं म्हटलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात सवत किंवा दुसरी स्त्री येण्याचे योग असतील तर अशा वेळी त्या स्त्रियांनी खचून न जाता पुढील उपाय करायचे असतात। ज्यांच्या कुंडलीत शुक्र, मंगळ आणि राहू बिघडलेला असतो त्यांच्या कुंडलीत हे योग सर्रास दिसून येतात। आता सवत योगामागील ज्योतिषीय कारण मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या कुंडलीत सप्तम स्थान म्हणजेच विवाहाचे स्थान जेव्हा दूषित असते किंवा शुक्रावर राहू मंगळाचा प्रभाव असतो तेव्हा असे प्रसंग ओढवू शकतात। याचा अर्थ असा की तुमच्या जोडीदाराच्या कुंडलीत स्थिरतेचा अभाव आहे आणि असं असेल तुमच्या नशिबात सवतीचा जर योग असेल तर तुम्ही काय उपाय करायचे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर पहिलं म्हणजे माता पार्वती यांची उपासना करायची। देवी पार्वती हे अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे। स्वयंवर पार्वती मंत्र किंवा मंगळागौरीची उपासना केल्यामुळे आपल्या विवाहातील अडथळा आणि तिसऱ्या व्यक्तीचं आपल्या वैवाहिक आयुष्यात अस्तित्व कायमचं नष्ट होतं। पतीच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची शांती करून घ्यायची आहे। हो, जर त्याच्या कुंडलीत दुसरी स्त्री असेल तर त्याचा शुक्र हा अस्थिर मानला जातो, म्हणून शुक्र ग्रहाची शांत करून घ्यायची आहे। तिसरं म्हणजे शिव पार्वती अभिषेक। दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन दूध आणि मधाने शिवाभिषेक करायचा आहे। त्याच्यामुळे वैवाहिक आयुष्यात जे काही संकट आहेत ती दूर होतात। तर हे झालं ज्योतिषशास्त्रानुसारचं मार्गदर्शन। पण अशा स्त्रीने जिच्या आयुष्यात हे असे योग आहेत अशा स्त्रीने मानसिक दृष्ट्या खचून न जाता स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे। भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे। संवाद साधायचा आहे की मौन साधायचंय हे स्वतः ठरवायचंय, कारण का तुमचे जर तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले असतील म्हणजे बोलून जर सुटण्यासारखं असेल तर तुम्ही स्पष्टपणे बोला आणि ह्याच्यातून मार्ग काढा। आणि समजा तुम्हाला मारझोड होत असेल, त्या बाबतीवरून तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्हाला कायद्याची मदत घेतल्या पलीकडे दुसरा काहीच पर्याय उरत नाही। त्याच्यामुळे कुठली गोष्ट सहन करू नकात। शक्य तेवढे आपण झेपतील तेवढे स्वतःच्या मनाला जमेल तेवढे इलाज उपाय करून बघायचे। तर या सगळ्याच्या शेवटात सांगायचं असंच आहे की स्वतःचं अस्तित्व जपायचं आहे। स्वतःपेक्षा स्वतःला त्रास होईल असं या दुनियेत काहीच मोठं नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। ज्यांना याची गरज आहे अशा मार्गदर्शनाची ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।